थोडं तुझं आणि थोडं माझं 19 जूनच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। तर इकडे मनू कॉलेजमधून पहिली आल्यामुळे मामा मामी तिचं अभिनंदन करण्यासाठी आलेले असतात आणि त्याचबरोबर मनूचा हात माझ्या मुलासाठी मागण्यासाठी आले आहे असं मनूच्या वडिलाला म्हणतात। तर मनूचे वडील मामीवरती खूप भडकतात। माणसाने स्वतःच्या लायकीमध्ये राहिलं पाहिजे। माझ्या मुलीचा विषय लग्नाचा सोडून तुम्ही काही बोलायचा? तुमच्या मुलाची लायकी तरी आहे का? एका ड्रायव्हर सोबत माझ्या मुलीचा हात देऊ का? असं म्हणून मामीवरती ओरडतात आणि मामीची लायकी काढतात। तर मामी सुद्धा मनूच्या वडिलांना म्हणते, एवढं लक्षात ठेवा, आज तुमचा जो पैशाचा माज आहे ना, तो एक ना एक दिवस नक्कीच खाली येणार। आज मुलगा माझा ड्रायव्हर आहे, पण माझ्या दारामध्ये सुद्धा गाड्याची लाईन लागेल तेव्हा माझ्याकडे भीक मागायला येऊ नका, म्हणजे झालं। कळीचा तळतळाट देते, कारण मनूच्या वडिलांनी मामीचा खूप अपमान केलेला असतो। तर मनू बाबांना धीर देते, बाबा शांत बसा। तर इकडे मामी जाता वेळेस दीपानला म्हणते, आता जात आहे, पण जाता वेळेस मी तुम्हाला श्राप देते। तुमची मुलगी ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घरातून तिच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही। मामी कळकळीने श्राप देतात आणि रागाच्या भरामध्ये तिथून निघून जातात। तर इकडे सूरजची बायको तेजससाठी एक स्थळ घेऊन आलेली असते। मुलगी खूप चांगली आहे, एकदा बघा तरी, असं म्हणून त्याला आग्रह करत असते। तेवढा तिथे गायत्री बाहेर येते आणि सूरजला आवाज देते, बिनबुडाची बायको इथे परत भीक मागत आली आहे। तुम्हाला माहित आहे ना काय करायचं आहे? हिला हाताला धरून बाहेर काढायचं आहे। तर सूरज वहिनीच्या सांगण्यावरून स्वतःच्या बायकोच्या हाताला पकडतो आणि तिला घराबाहेर काढतो। तर सूरजची बायको सूरजला म्हणते, या पैशांसाठी लाचार होण्याची काही एक गरज नाही। त्याच्या हातावरती काही पैसे ठेवते आणि तिथून निघून जाते। तर इकडे गायत्री सासऱ्यांना म्हणजेच तात्यारावांना म्हणते, म्हणजे आता तुमचा हा नवीन फंडा आहे का? एखादी श्रीमंत मुलगी पटवायची, तिला गळ्याशी घालायचं आणि तिच्याकडून हुंडा उकळून माझे पैसे द्यायचे। असं जर करण्याचा प्रयत्न केला ना तुम्ही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुमची खटारा प्रेस आहे ना, आता तरी त्याच्यातून एकच पेपर निघतो, पण असं जर केल्याच्या नंतर यातून लाखो पेपर निघतील आणि त्यातून तात्यारावांनी पैसे फेडण्यासाठी एक निष्पाप पैसे उकळून बळी घेतला अशी त्यात बातमी छापेल अशी ताकीद देते आणि तिथून निघून जाते। तर इकडे तेजस मनातली मनात विचार करतो, ह्या बाईचे 2 लाख रुपये दिले पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये। तेजस, तुला काहीतरी करावे लागेल। तेजस असा मनाशी घट्ट विचार करते। तर इकडे मनूच्या आई बाबांना म्हणत असते, अहो तुम्हाला जरा नमतं पण घेता आलं असतं ना, नाकार द्यायचा होता तर नंतर पण दिला असताना तरी चालले असते। तर मानसीचे बाबा आईला म्हणतात, जी भाऊजाई इथे चांगल्या विचाराने आली नव्हती, सोड ते विचार, माझी मनू त्या घरामध्ये जाणार नाही, हा विषय संपला, असं म्हणून मनूला आवाज देतात आणि तिला सर्टिफिकेट आणण्यासाठी सांगतात। बाबा मनूला म्हणतात, सिटीत जाणार आहे, या सर्टिफिकेटला छान काचाची फ्रेम करून आणतो आणि दाराशी लावून टाकतो, म्हणजे येणाऱ्या लोकांना हे सर्टिफिकेट पाहून इथे स्थळ मागावे की नाही हा विचार करतील। तर मनू बाबांना म्हणते, बाबा हे भिंतीवरती सर्टिफिकेट लावता येणार नाही, कारण यावरती गायत्री मॅमची साईन राहिली आहे, त्या साईनशिवाय हे सर्टिफिकेट लावता येणार नाही। मी उद्या जाते आणि यावरती साईन घेऊन येते। तर मनू आणि मनूचे बाबा लगेच दुसऱ्या दिवशी सिटीमध्ये जाण्यासाठी निघतात। तर मनूचे बाबा मनूसाठी एक मोठं सरप्राईज घेण्यासाठी सिटीमध्ये जात असतात। तर मनू त्या सर्टिफिकेटवरती गायत्री मॅमची सही घेण्यासाठी त्यांच्या घरी जात असते। जाता वेळेस मनू तिच्या मैत्रिणींना म्हणते, मला तुमच्यासोबत आज फिरता येणार नाही, मला कामानिमित्त जावं लागत आहे। तर मनूच्या मैत्रिणी म्हणतात, बिनधास्त जा, तुझी बहीण आहे ना आम्हाला गाव फिरवायला आणि तुझी आई आम्हाला माडी पण शिकवणार आहे। तर मनू मैत्रिणीला म्हणते, अगं माडी नसते, ते मांडे असतात, असं म्हणून सर्वजण खूप हसतात। तर इकडे संपतराव आणि मानसी सिटीमध्ये जाण्यासाठी निघतात। रस्त्यामध्ये आल्याच्या नंतर मानसी बाबांना म्हणते, बाबा माझं इथेच काम आहे, तुम्ही जा, माझं काम झाल्याच्या नंतर मी तुम्हाला कॉल करते। तर संपतराव मानसीला म्हणतात, आम्हाला वेळ होईल, तुझं काम झाल्याच्या नंतर तू घरी निघून जा। तर मानसी ठीक आहे असं म्हणते आणि इकडे गायत्री मॅमच्या घरी येते। घरामध्ये पाऊल टाकता सर्व घर पाहून मानसी अतिशय खुश होते। तर तात्याराव खांद्यावरती बॉक्स घेऊन दारात येत असतात। तर मानसी त्यांची मदत करते, मी इथे गायत्री मॅमची साईन घेण्यासाठी आली आहे, मला या सर्टिफिकेटवरती साईन हवी आहे। तर तात्याराव तिला घरामध्ये बसवतात। तेवढ्या तिथे
गायत्रीची बहीण येते आणि दीदीकडे काय काम आहे असं तिला विचारते। तर आईने केलेली लाडूची तारीफ मानसी खूप करते आणि आवडीने 2-3 लाडू गटकून टाकते। लाडू खाल्ल्यावर मानसीची नजर भिंतीवरती जाते। मानसी सर्वांना म्हणते, हे स्वातंत्र्य सैनिक दिनकर प्रभू आहेत ना, आणि हे त्यांचं घर आहे का? गायत्री मॅम एवढ्या मोठ्या घरामध्ये राहतात का, स्वातंत्र्य सैनिक घरामध्ये? खरंच ह्या घराला पाहून मला खूप आनंद झाला आणि मानसी खूप खुश होते। मानसीला इतिहासाची आवड पाहून तात्याराव पण खूप खुश होतात। तर इकडे मामा संपतरावाची भेट घेण्यासाठी आणि कालच्या गोष्टीबद्दल माफी मागण्यासाठी संपतरावांना भेटतात। तर संपतराव, झालं गेलं कमलाकर, विसरून जा, चालतच राहतं असं म्हणून सर्व विसरण्यासाठी सांगतो। तर कमलाकर संपतरावांना म्हणतो, तू ठरवलं काय आणि मी ठरवलं काय? आपल्या मुलांच्या जोडी थोडी ना आपण बांधणार आहोत, तो तर वर बसलेला आहे ना, तोच ठरवणार आहे आपल्या मुलांच्या नशिबात कोण येणार आहे, असं म्हणून कमलाकर संपतरावांची माफी मागतो। तर इकडे तेजस त्याच्या मित्राला 2 लाख रुपये दे अशी विनवणी करत असतो। तर मित्र तेजसला म्हणतो, 2 फुलं मागितल्यासारखं काय 2 लाख रुपये मागत आहे? तुला म्हटलं नोकरी कर, नोकरी पण नाही करायची, तुला बिझनेस करायचा आहे, पैसे लागतात बिझनेस करण्यासाठी। तर तेजस मित्राला म्हणतो, मी नोकरी नाही करू शकत, मला गायत्री वहिनींचे 2 लाख रुपये द्यायचे आहे, ते पण 100 दिवसामध्ये, आणि ते फेडण्यासाठी चांगला मासा गळाला लागला पाहिजे। त्याच वेळेला संपतराव त्या शोरूममध्ये गाडी घेण्यासाठी आलेले असतात। ते तेजसचा मित्र जॉब करत असतो। तर संपतराव शोरूमवाल्याला विचारतात, ही गाडी कितीची आहे? तर गाडीवाला 30 लाख असं म्हणतो। तर संपतराव गाडीवाल्याला म्हणतो, घेतली? तर कमलाकर संपतरावाला म्हणतो, अहो एवढी महागाची गाडी घेतात का? तर संपतराव कमलाकराला म्हणतो, माझी मुलगी पहिली आली आहे, तिला काहीतरी गिफ्ट तर दिलंच पाहिजे। तर तब्बल 30 लाख कॅशमध्ये संपतराव मनूसाठी गाडी खरेदी करतो। इकडे मनू सर्व घराला पाहून खूप खुश होते। तात्या मानसीला म्हणतात, मी प्रभाकर प्रभू, दिनकर प्रभूचा नातू। मानसी अतिशय खुश होते आणि प्रिंटिंग मशीन सोबत आणि तात्याराव आणि आईंसोबत एक छान फोटो काढते आणि आठवण म्हणून तिथून घेऊन जाते। तर तेजस त्याच्या मित्राला म्हणतो, मुलगी पहिली आली म्हणून चक्क बापाने गाडी घेतली, आपण पहिलं आलो तर आपल्याला साधे चॉकलेट सुद्धा भेटायचे नाही। तर संपतराव शोरूमवाल्याला म्हणतात, आमचं उद्या मंदिराचं उद्घाटन आहे आणि याच गाडीतून आम्ही उद्घाटनासाठी उद्या जाणार आहोत, ही गाडी तयार ठेवा। तर संपतराव निघून जातात। तर तेजस विचार करतो, याच माणसाकडून पैसे उकळतो की नाही बघ, हार्ड कॅशमधून गाडी घेतो ना, संपतराव सणस तुम्हीच माझे माणस, याच माणसाकडून पैसे घेणार आणि गायत्री वहिनीच्या तोंडावरती फेकणार, गायत्री वहिनीचा चेहरा खाली पडता वेळेस मला पण आवडणार। तर पुढील भागामध्ये तात्यारावांची तब्येत खालावलेली असते। तर तेजस आईला आवाज देतो आणि बाबांचे औषध घेऊन ये असं म्हणतो। तर आई तेजसला म्हणते, त्यांचे औषध संपले आहेत आणि आणण्यासाठी पैसे नाहीत। तर इकडे मानसी गायत्रीच्या ऑफिसमध्ये गेलेली असते। तर गायत्री मानसीला म्हणते, तुला सांगितलं होतं ना तू माझ्यासमोर येऊ नकोस। तर मानसी गायत्रीला म्हणते, मॅम तुमची सर्टिफिकेटवरती साईन मला खूप महत्त्वाची आहे घेणं। तर इकडे गायत्री तेजसला म्हणते, एकतर फीस भरली जाईल किंवा तात्यारावांचे औषध आणले जातील। तर तेजस गायत्रीला म्हणतो, तुम्हाला काही एक करण्याची गरज नाही, तात्यारावांचे औषधही आणले जातील आणि फीसही भरली जाईल। तर इकडे गायत्री मानसीला चहाचा चटका देते आणि या गायत्री समोर कोणीही वर जाऊ शकत नाही, मला वर गेलेलं चालत नाही असं म्हणून ती मानसीला धमकी देते। आता मानसी कशा प्रकारे गायत्रीची त्या सर्टिफिकेटवरती सही घेणार आणि तेजस 2 लाख रुपये कशा प्रकारे जमवणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।